नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बरेच विद्यार्थी वारंवार कमेंट करून विचारत आहेत की MSBTE कडून जी समर एक्झाम 2024 झालेली होती तिचा निकाल कधीपर्यंत लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, MSBTEचं जे तुमचं अकॅडमिक कॅलेंडर होतं त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे 3rd वीक ऑफ जूनमध्ये हा निकाल लागणं अपेक्षित होतं आणि जूनचा 3रा आठवडा तर जवळपास संपलेला आहे आणि तरीही अजून निकाल का आलेला नाही, का कधीपर्यंत तो निकाल लागेल असं विद्यार्थी वारंवार विचारत आहेत. लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जरी त्यांनी टेंटेटिव्ह डेट 3rd वीक ऑफ जून दिली असली तरी तुमची एक्झाम स्टार्ट होताना उशिरा सुरू झालेली लोकसभेच्या जे काही निवडणुका होत्या त्यामुळं 8 ते 10 दिवसांचा विलंब परीक्षेला झालेला होता. आता परीक्षा उशिरा झाली म्हणून निकाल उशिरा लागेल का, तर असं काही नाही आहे. जे काही एक्झाम चेकिंगचं जे काम आहे, पेपर चेकिंगचं, तर ते पूर्णपणे झालेलं आहे आणि आता त्या ठिकाणी जे काही मार्क्स फिलिंग असतं ते देखील डेटा फिलिंगचं काम ऑलमोस्ट झालेलं आहे. तसं कुठलंही काम पेंडिंग नाही आहे. त्यामुळं ह्या येत्या 4-5 दिवसात कधीही तो निकाल लागू शकतो. आता काय आहे, तुम्ही बऱ्याच वेगवेगळ्या ग्रुपमध्ये असाल, अजून कुठेतरी तुम्ही असाल, बरेच जे काही यूट्यूबर आहेत किंवा अनेक असे ग्रुप आहेत की त्या ठिकाणी निकाल लागला नसला तरी काही फेक वेबसाईट किंवा अशा पद्धतीनं सांगितलं जातं की निकाल लागला आहे. तर अशा कुठल्याही लिंक आल्या तर त्यावरती क्लिक करू नका. तुम्हाला एकच गोष्ट करायची आहे, गुगल क्रोमवरती येऊन MSBTEची ऑफिशियल वेबसाईट येईल. या वेबसाईटची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. त्याच वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला या गोष्टी डिटेल्स चेक करायच्या आहेत. इतर कुठल्याही वेबसाईटवरती जाऊन चेक करत राहू नका. तर ही जी काही MSBTEची ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावरती आल्यानंतर तुम्हाला होम पेज जे आहे, आता ही MSBTEची ऑफिशियल वेबसाईट आहे. जेव्हा केव्हा तुमचा निकाल डिक्लेअर होईल, रिझल्ट डिक्लेअर होईल, त्याचे जे लेटेस्ट न्यूज सेक्शन दिसत आहे त्या ठिकाणी समर एक्झाम 2024 रिझल्ट डिक्लेअर असं लिहून येईल. त्याशिवाय इथं खाली तुम्ही बघू शकता जे ऑनलाईन ॲक्टिव्हिटी म्हणून सेक्शन आहे, तिथं देखील तुम्हाला ते निकालाची वेबसाईटची लिंक आहे, तिथं पाहता येईल रिझल्ट संदर्भातली माहिती. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्या दिवशी निकाल डिक्लेअर होतो त्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही MSBTEची वेबसाईट ओपन कराल तर त्यावेळेस मेन वेबसाईटऐवजी पहिल्यांदा तुम्हाला त्या रिझल्टची टॅब दिसते. तिथं तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा असतो आणि तुम्हाला तुमचा निकाल बघता येतो. आता हा निकाल कधी येईल तुम्ही वारंवार जरी विचारलं तर लक्षात ठेवा, डेटा फिलिंग झाल्यानंतर वेबसाईटवरती तो डेटा अपलोड करणं आणि तो पब्लिकली करणं, डिक्लेअर करणं, या सगळ्या प्रोसेस टेक्निकल गोष्टींमध्ये वेळ लागत असतो. तर ह्या येत्या 3-4 दिवसांमध्ये रिझल्ट लागेल अशी शक्यता आहे. तर तुम्ही वेबसाईटवरती येऊन चेक करत राहा. दुसरी गोष्ट, जे विद्यार्थी फर्स्ट इयर डिप्लोमाला आहेत त्यांना देखील पुढच्या वर्षी एक्झिट एक्झाम द्यावी लागेल. आत्ता जे फायनल इयरला आहेत त्यांना तर एक्झिट एक्झाम ऑक्टोबरमध्ये आहेत. तर आत्ता जी तुम्हाला वेळ आहे आत्ता तुमच्याजवळ, तर त्या दरम्यान तुमचे जे काही सब्जेक्ट आहेत, जे शिकलेले आहात त्यावरती MCQची तयारी करा. जे काही तुमच्या कॉलेजमध्ये MCQचं कुठलं बुक अवेलेबल असेल तर ते वापरून तुम्ही स्टडी करायला सुरुवात करा. आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो म्हणजे साधारणपणे 15 जुलैच्या आसपास तुमचे कॉलेज सुरू होण्याची शक्यता आहे. बराचसा वेळ तुमच्याजवळ आहे. त्या दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही एक्झिट एक्झामचा अभ्यास करा. तुम्हाला शुभेच्छा. आणि जरी काही तुमचे अजून डाऊट्स असतील तर ते खाली कमेंट करा, त्याची उत्तरं पुढील व्हिडिओमध्ये देऊ. आपल्या चॅनलवरती MSBTEकडून रिझल्ट डिक्लेअर झाल्यावरती कळवलंच जाईल. फक्त वारंवार तुम्ही कमेंट करून विचारत होता आणि तुमची उत्सुकता आम्ही समजू शकतो, म्हणून हा व्हिडिओ अपलोड करून मी तुम्हाला कळवत आहे. तर काय करायचं आहे, MSBTEची वेबसाईट आहे, ही वेबसाईट रेग्युलरली तुम्ही व्हिजिट करत राहा आणि या वेबसाईटवरती जे काही लेटेस्ट न्यूज सेक्शन आहे त्या ठिकाणी तुम्हाला जे काही रिझल्ट आहे त्याबाबत माहिती मिळेल. ऑनलाईन ॲक्टिव्हिटी आहे, त्या ठिकाणी आल्यानंतर देखील तुम्हाला जर त्या रिझल्टसाठी लिंक अवेलेबल करून दिली असेल तीही समजेल. आणि शिवाय ज्या दिवशी रिझल्ट डिक्लेअर होतो त्या दिवशी वेबसाईटवरती पहिल्यांदा त्या रिझल्टची टॅब तिथं दिसत असते. सो तुम्ही चेक करत राहा रेग्युलर बेसिसवरती. जेव्हा अपडेट येईल ते तुमच्यापर्यंत मी देखील पोचवेन. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला डिप्लोमाला आहेत त्या सर्वांचा हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.